नमस्कार. अभंगांचे सर्वसाधारणपणे 2 प्रकार पडतात. एक मोठ्या प्रकारचा अभंग, ज्यामध्ये एकूण 4 चरण असतात आणि छोट्या प्रकारचा अभंग, त्यामध्ये 2च चरण असतात. छोट्या प्रकारच्या अभंगामध्ये 8-8 अक्षराचं 1 चरण, असे 2च चरण असतात. मोठ्या प्रकारच्या अभंगात एकूण 4 खंड असतात. त्यातील पहिले 3 खंड हे 6-6 अक्षरांचे असतात आणि चौथा जो खंड असतो तो 4 अक्षरांचा असतो. आता उदाहरणार्थ आपण पहिल्या दिवशीचा अभंग बघूया. बाळा काय जाणे जीवन उपाय, माय बाप वाहे सर्व चिंता. बाळा काय जाणे 6 अक्षरे, जीवन उपाय 6 अक्षरे, माय बाप वाहे 6 अक्षरे, सर्व चिंता 4 अक्षरे. 6, 6, 6 आणि 4. यामध्ये जो छोटा खंड असतो, चौथा खंड असतो, तो सर्वसाधारणपणे तिसऱ्या खंडाचं समर्थन करणारा असतो. आता त्याच उदाहरणात बघा, सर्व चिंता कोण वाहील? माय बाप वाहे सर्व चिंता. हा सर्व चिंता जो चौथा चरण आहे, हा सकारात्मक चरण आहे. पण आजचा अभंग बघा. आजचा अभंग यामध्ये खूप वेगळा आहे. या अभंगातली दुसरी ओळ. हाची माझा नेम उपासना भक्ती आणिक विश्रांती मज नाही. आता इथं जे मज नाही महाराज लिहून गेलेले आहेत, ते तिसऱ्याला नकारात्मक आहे. आपल्याला सर्वसाधारणपणे काय वाटलं असतं, की हाची माझा नेम उपासना भक्ती आणिक विश्रांती माझ्या जीवा, असं सकारात्मक काहीतरी महाराज लिहितील. पण महाराजांनी लिहिलंय मज नाही. संतांनी असे चौथा चरण नकारात्मक असलेले फार कमी अभंग लिहिलेले आहेत. पण ते ज्यावेळेस त्यांनी लिहिलेले आहेत, त्यावेळेस त्या ओळीवर सर्वांनी जास्त लक्ष केंद्रित करावं, असं एखाद्या वेळेस संतांना वाटत असेल, म्हणून त्यांनी नकारात्मक शेवट असलेली ओळ केलेली आहे. आणि मला वाटतं ही आजच्या अभंगाची सगळ्यात महत्त्वाची ओळ तीच आहे. हाची माझा नियम उपासना भक्ती आणिक विश्रांती मज नाही. रामकृष्ण हरी.